नमस्कार। आज दिनांक 10 डिसेंबर 2013। आजची तिथी मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, वार मंगळवार। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बिझीलँडमध्ये अपघात, 1 ठार 2 जखमी। ट्रकने दिली दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर। वीज दर वाढीला विरोध, MIDC असोसिएशन व अमरावतीकर गृहिणींनी दिलं निवेदन। बेटी बचाओ अभियान, अपेक्षा होमिओ सोसायटीने केली जनजागृती, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग। मालवीय चौकात वाहतुकीची वर्दळ, एकच वाहतूक पोलीस तैनात, नागरिकांची गर्दी, वाहतूक कर्मचाऱ्याची तारांबळ। वाहतूक शाखेचा मेमो अनधिकृत, चेकिंग मेमोवर सील नाही, कागदपत्र असतानाही केलं चालान। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। नांदगाव पेठ मार्गावरील बिझीलँड मार्केटमध्ये अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे गंभीर जखमी आहेत। टाइल्स फिटिंगचा ठेकेदार व त्याचे दोघे साथीदार दुचाकीने मंगळवारी सकाळी 11 वाजता कामाला जात होते। ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला। टाइल्स फिटिंगचा ठेकेदार गिरीधारी कुमावत वय वर्ष 30 हा व त्याच्याबरोबर भुवन वसंतलाल चोपडा 22 वर्षीय व भवरलाल कालूरामजी कुमावत 28 वर्षीय हे तिघे दुचाकीवरून कामाला जात होते। बिझीलँडमध्ये त्यांचे काम सुरू होते। MH27M 3080 क्रमांकाच्या आपल्या दुचाकीने गिरधारी व त्याचे साथीदार जात असताना मुरम टाकून परत येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली। या धडकेने पडल्याने गिरीधारीच्या डोक्यावरून चाक गेले, त्यामुळे त्याच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले। हे तिघेही मूळचे राजस्थानचे असून ते कामानिमित्त अमरावतीत विलासनगरमध्ये राहत होते। नांदगाव पेठ मार्गावरील बिझीलँड मार्केटमध्ये हा अपघात झाला। पोलिसांनी मृतदेह इरविनमध्ये विच्छेदनासाठी पाठवला, तर दोघा गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे। ट्रक चालकाला नांदगाव पेठ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे व वाहनं जप्त केली आहेत। बातमीपत्र टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। स्वतःच्या घराचं स्वप्न प्रत्येकाचं असतं। आयुष्यात एकदाच मनासारखं घर बांधण्यासाठी त्यासाठी लागणारं साहित्य तितकंच खात्रीचं असणं गरजेचं आहे। त्यासाठी ACC कॉन्क्रीट प्लस हे सर्वोत्तम सिमेंट आहे। याची माहिती देण्यासाठी शहरात अश्वमेध रथयात्रा काढण्यात आली। ACC कॉन्क्रीट प्लस हे घरासाठी उत्तम सिमेंट आहे। सर्वोत्तम दर्जाच्या ACC कॉन्क्रीट प्लस विषयी माहिती देण्यासाठी अश्वमेध रथयात्रा काढण्यात आली। अश्वमेध रथासमोर तुतारी वाजवण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅलीपूर्वी रथाची पूजा करण्यात आली। कॉन्क्रीट प्लस हे असं खास फॉर्म्युलेटेड सिमेंट आहे जे इंटर ग्राइंडिंग भरपूर मजबूत असलेल्या ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट क्लिंकर आणि उच्च दर्जाच्या प्रोसेस फ्लाय ॲशने निर्माण करण्यात आलं आहे। याच्या अनोख्या हायड्रोलिक बाइंडिंग गुणामुळे हे पाया, कॉलम, बीम किंवा छताच्या कॉन्क्रीट निर्मितीकरता उत्तम आहे आणि यात फ्लाय ॲश सारख्या कोळशाच्या उपउत्पादनाचा वापर झाला असल्याने कॉन्क्रीट प्लस पर्यावरण जतन करायला मदत करतं। याच्या विशेषता म्हणजे भरपूर दीर्घकाळ टिकणारी मजबूती, जास्त दाट आणि टिकाऊ कॉन्क्रीट, लवकर सेटिंग होतं, मिसळण्यासाठी कमी पाणी लागतं, सल्फेट आणि क्लोराईडच्या हल्ल्याला सुधारित प्रतिकार करतं, यातून द्रवपदार्थ जाऊ शकत नसल्यामुळे स्टील बार गंजत नाही, टेम्पर प्रूफ लॅमिनेटेड पॉलीप्रॉपिलिन पॅकिंग अशी या सिमेंटची विशेषता आहे। ACC सीमेंट की ये अश्वमेध सेवा अमरावती में शुरू किया है। ये बेसिकली कस्टमर जो ग्राहक हैं उनको माहिती जो इन्फॉर्मेशन कस्टमर किस तरह से घर बनाया जाता है एंड वो सारा इन्फॉर्मेशन हम यहाँ देने के लिए पूरा ये शुरू किए हैं और ये इन्फॉर्मेशन देने के लिए ये रैली का ऑर्गेनाइज किया हुआ है। स्त्री भ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी अपेक्षा होमिओ सोसायटीच्या वतीने बेटी बचाओ अभियान राबवण्यात येत आहे। त्यानिमित्त रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये विद्यार्थिनी सहभागी झाल्या।
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण घटतं आहे। ही विषमता दूर करण्यासाठी जनजागरण करण्यात येत आहे। अपेक्षा होमिओ सोसायटीच्या वतीने बेटी बचाओ अभियान राबवण्यात येत आहे। त्यानिमित्त रॅली काढण्यात आली। मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झाले। रॅलीने शहरातील मुख्य मार्गांवरून भ्रमण केलं। जिंदाबाद जिंदाबाद, वाचवा वाचवा, वाचवा वाचवा, हम सब, हम भारत की नारी है, हम भारत की नारी है। आपको मुझे गर्ल्स हायस्कूल चौकातील जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचं वृत्त सिटी न्यूजने दिलं होतं। 3 डिसेंबरच्या या वृत्ताची दखल घेऊन ताबडतोब जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली आहे। पाणी अडवा, पाणी जिरवा असा संदेश नागरिकांना दिला जातो, परंतु जलवाहिनी फुटल्यास ती तात्काळ दुरुस्त होत नाही, तर हजारो लिटर पाणी वाया जातं। गर्ल्स हायस्कूल चौकातील जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असल्याचं वृत्त सिटी न्यूजने 3 डिसेंबरला प्रसारित केलं होतं। त्याची दखल घेऊन येथे दुरुस्ती करण्यात आली आहे व हजारो लिटर वाया जाणारं पाणी वाचवण्यात आलं आहे। मालवीय चौकात रस्त्याला आडव्या जाणाऱ्या नाल्यावरील पुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे हा अर्धा रस्ता बंद करण्यात आला आहे। अर्ध्या मार्गावरून येणे जाणे दोन्ही सुरू आहे, त्यामुळे येथील वाहतूक अनियंत्रित होते आहे। एकच वाहतूक पोलीस महिला कर्मचारी येथे तैनात असल्याने या वाहतूक पोलिसाची तारांबळ उडते आहे। मालवीय चौकात पावसाचं पाणी तुंबतं। पाण्याचा निचरा योग्य रीतीने व्हावा व परिसरातील नाल्यांमधील पाण्याची वहिवाट योग्य व्हावी यासाठी नाल्याच्या पुलाचं बांधकाम करण्यात येत आहे। टप्प्याटप्प्याने हे बांधकाम होणार असल्याने अर्धा मार्ग बंद करण्यात आला आहे, तर अर्ध्या मार्गाहून येणे जाणे दोन्ही सुरू आहे। या वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलीस महिला कर्मचारी तैनात आहे। मंगळवारी सकाळचं हे दृश्य आहे। या कर्मचारीकडून वाहतूक नियंत्रित केली जात नव्हती, कारण येथे कमीत कमी 2 कर्मचारी तरी तैनात असायला पाहिजे होते, परंतु एकच कर्मचारी असल्याने या वाहतूक पोलिसाची दाणादाण उडते। अनेकदा 4 ते 5 कर्मचारी चौकात तैनात असतात, इथे मात्र आवश्यकता असतानाही एकच कर्मचारी आहे। ज्या गॅस ग्राहकाने बँक खातं क्रमांक व आधार कार्ड क्रमांक गॅस एजन्सीमध्ये सबसिडी मिळण्याकरता जमा केलेले नसेल, अशा गॅस ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2013 पर्यंत सवलत देण्यात आली आहे। ही प्रक्रिया न झाल्यास विना अनुदानित दरानुसार सिलेंडर घ्यावे लागणार आहे। केंद्र शासनाच्या निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2013 पासून गॅस सबसिडी योजना सुरू झालेली आहे। घरगुती गॅस ग्राहकांनी बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक गॅस ग्राहक क्रमांकाशी जोडायचा आहे, जेणेकरून गॅस सबसिडीचा लाभ ग्राहकांना घेता येईल। ही प्रक्रिया न झाल्यास विनाअनुदानित दरानुसार सिलेंडर घ्यावे लागणार आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे। सप्टेंबर 2013 मध्ये लागू केलेली वीज दरवाढ रद्द करावी, त्यासाठी वीज कायदा 2003 मधील कलम 108 अन्वये स्थगिती आदेश द्यावे व समितीने तपासणी करावी अशी मागणी MIDC इंडस्ट्रियल असोसिएशनने केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। अमरावतीकर गृहिणींनीही वीज बिलाविषयी वीज विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिलं। आधीच महागाईने होरपळलेल्या नागरिकांवर वीज बिलाचा अतिरिक्त बोजा वाढवण्यात आला आहे। वीज बिलात 1.25 पट वाढ झाली आहे। प्रति युनिट 4 रुपये दराने वीज बिल वसूल करण्यात येत आहे। महानिर्मिती कंपनीचा हा अवाजवी खर्च, अकार्यक्षमता व भ्रष्टाचार यामुळे अतिरिक्त खर्चाचा बोजा वीज ग्राहकांवर पडतो आहे। तेव्हा अवाजवी खर्चाची शहानिशा करून हे खर्च रद्द करावे अशी मागणी MIDC असोसिएशनने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। 10 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज दर वाढवण्याबद्दल आज आंदोलन आहे, रस्ता रोको आहे। हायवेवर अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम केलेला आहे, कारण 25% वीज दरवाढ ही अत्यंत आक्षेपार्ह आहे, गंभीर आहे। महाराष्ट्रातली उद्योग हे ह्या दरामध्ये चालू शकणार नाही। इथे रोजगाराला सुद्धा प्रश्न उभा राहणार आहे। आपल्या शेजारील राज्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इकडे आंध्र प्रदेश, गोवा इथे आपल्या महाराष्ट्रापेक्षा 40% वीज दर कमी आहे। म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योग चालवणं हे कठीण आहे। अत्यंत आक्षेपार्ह आहे ही गोष्ट की लोकांना विश्वासात न घेता, उद्योजकांना विश्वासात न घेता 25% वीज दर वाढवलेला आहे। वर्षातून 6 वेळा वीज दर वाढवलेला आहे। ही अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट आहे।
याकरिता आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे आज निवेदन देतो आहे आणि ऊर्जा मंत्री महाराष्ट्राचे यांच्याकडे हा प्रश्न आमचा पोहोचला पाहिजे आणि ऊर्जा मंत्र्याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे काही नेते हा विषय गंभीरपणे समोर मांडतायत आणि त्याला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका आहे। तसंच सप्टेंबर 2013 मध्ये लागू केलेली वीज दरवाढ रद्द करावी, त्यासाठी वीज कायदा 2003 मधील कलम 108 अन्वये स्थगिती आदेश देण्यात यावे असंही MIDC असोसिएशनचं म्हणणं आहे। महागाईमुळे गृहिणींचं अंदाजपत्रक कोलमडलं आहे। अशात वाढते वीज बिल पाहता अमरावतीकर गृहिणींनीही वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिलं। जीवघेण्या महागाईत या ना त्या कारणांनी सतत वीज बिलात अधिभार व अतिरिक्त चार्जेस येत आहेत, ते रद्द करावे अशी मागणी अमरावतीकर गृहिणींनी केली आहे। नगरसेविका अंजली पांडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलं। मोठ्या संख्येनं अमरावतीकर गृहिणी निवेदन देतेवेळी उपस्थित होत्या। वीज बिलाबाबत जनक्षोभ झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार वीज कंपनी राहील अशी तंबीही यावेळी देण्यात आली। दिल्ली विधानसभा निवडणुकीत 28 जागा जिंकून दमदार पाऊल टाकणाऱ्या आम आदमी पार्टीच्या यशाने सारेच स्तंभित झाले आहेत। राजकारणाच्या मैदानात दिमाखात प्रवेश करणाऱ्या आम आदमी पार्टीची विजय यात्रा शहरात काढण्यात आली। कल्याणनगर चौकातून सकाळी 10 वाजता आम आदमी पक्षाची विजय यात्रा काढण्यात आली। दस्तूरनगर, यशोदानगर, राजापेठ, गांधी चौक, विलासनगर, शेगाव नाका, इरविन चौक येथून भ्रमण केलेल्या रॅलीची राजकमल चौकात सांगता झाली। आम आदमीच्या टोप्या घालून नारेबाजीही करण्यात आली। आज जे चित्र आहे राजकारणातलं, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, या गोष्टीला जो तडा दिला आहे आम आदमी पार्टीने की राजकारण हे प्रस्थापितांचंच राजकारण न राहता भ्रष्टाचार मुक्त राजकारण हे भारतामध्ये येऊ शकते, होऊ शकते। सामान्य माणूस, आम आदमी सुद्धा राजकारणात जाऊ शकतो, चांगले धोरणं देऊ शकतो, चांगले धोरणं राबवू शकतो आणि निवडून सुद्धा येऊ शकतो। हे आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे। ज्या पार्टीचा उल्लेख कुठल्याच एक्झिट पोलनी किंवा कुठल्याच लोकांनी दाखवलेला नव्हता, तो सामान्य जनतेने दाखवून दिलेला आहे की आम आदमीची ताकद, सामान्य जनता जर एकत्र येत असेल तर किती मोठं सिंहासन असो, कोणी असो, ते हलवून सोडलं जाते। फक्त सामान्यांना एकत्रित येण्याची गरज आहे, लढण्याची गरज आहे, आपली शक्ती एकत्रित करण्याची आहे। इथे आम आदमी पार्टी अमरावतीमध्ये एकत्रित येऊन आज आम आदमी पार्टीने रॅली काढलेली आहे जनजागृतीसाठी की या लोकांनी आम आदमी पार्टीचे हात बळकट करावे। आम आदमी पार्टीचे हात बळकट नाही करायचे आहेत, स्वतःचे हात बळकट करायचे आहेत, आम माणसाचे हात बळकट करायचे आहे। हे आम आदमी पार्टीचं कळकळीचं आव्हान आहे।